दोन्ही संघाचे 2-2 गुण आहेत. वक्रतुंड आणि श्री सद्गुरू 2 उभे, 3-4, 5वा उभा. दोघांचे तिन्ही एक्के. पूर्ण कॉन्फिडन्स, आत्मविश्वासाने सी करा. सावकाश, उतरण्यासाठी कोणत्याही वेळेचं बंधन नाहीये. क्वालिफायची रेस ओलांडण्यासाठीची ही धडपड आहे. एकमेकाकडे बघितलं जात आहे. 1, 2, 3 दोघे एकाच वेळेला. काय जबरदस्त अटेम्प्ट आहे. फर्स्ट, सेकंड, फर्स्ट. मजा येणार आहे. मला जे वाटलंय ते सगळ्यांना वाटलं पाहिजे. जे सगळ्यांना वाटतंय ते त्यांच्या प्रशंसकांना वाटलं पाहिजे. त्याबद्दल आज आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांना विनंती, जोरदार टाळ्या वाजवून काळा पडायचं सरांसाठी. त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण सन्मान या ठिकाणी करायचा आहे. त्याबद्दल आपल्या मनापूर्वक घमासान शान ठेवली राखून. एकानचा आसन गाजवाय हवशेन, होई घमासान शान ठेवली राखून. तिथं तिथं हो आमची शिरजोरी, नवा करून आमची बरोबरी. जमू राजा आला 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 तालुक्याचा राजा. आला 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 तालुक्याचा राजा. आला 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 तालुक्याचा राजा. हे मोरे गावात ही पूर जमली, शिव गणेश गर्जना घुमली. महाराष्ट्र घेतलाय ताब्यात आम्ही, ठाणे मुंबई जिंकली. हे मोरे गावात पूर जमली, शिव गणेश गर्जना घुमली. महाराष्ट्र घेतलाय ताब्यात आम्ही, ठाणे मुंबई जिंकली. या पालघरची आम्ही होशान, स्थान थोरांचा वाढवतो मान. नको नडू आता उगत थनकल माथा, कोणी नाही हो टक्कर भाला. आला 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 तालुक्याचा राजा. 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 हे कर्तव्य दक्ष त्याचा आमच्यावर लक्ष. आपला हक्काचा सचिन दादा हाय. आपला हक्काचा सचिन दादा हाय. सदा खंबीर आमच्या साथीला तो, कधी वेळेला माग सरला नाही. कधी वेळेला माग सरला नाही. आम्हा पोरांची त्याला लय गोडी, गोड स्वभावानं करतय खोडी. आमचा आधार तो, लय दिलदार तो, आम्हा साऱ्यांचा फेवरेट झाला. आला
धन्यवाद सर, आपल्या सुद्धा मनोरंजन आहे. किती सुंदर दादा चेहरा मोरेगावच्या मातीत काही मराठी बांधव एका विचाराने एकत्र आले. हातात मोठी आर्थिक ताकद नव्हती, भव्य मैदान नव्हतं, मोठी साधनं नव्हती, पण मनात एक मोठा ध्यास होता. या शहरात आपल्या अस्तित्वाची एक वेगळी ओळख निर्माण करायची. आणि याच ध्यासातून सन 2004 साली जन्म झाला शिव गणेश मित्र मंडळाचा. या विचाराला दिशा देणारं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन दादा गावकर. मुंबईतील वरळी बीडीडी चाळीत वाढलेल्या सचिन दादांना लहानपणापासूनच दहीहंडीचं वातावरण जवळून अनुभवायला मिळालं होतं. दहीहंडीचा त्यांचा अनुभव मोठा होता आणि हाच अनुभव आपल्या परिसरातील मुलांसाठी उपयोगात आणायचा. मुंबईच्या धर्तीवर मोरेगावमध्येही एक सक्षम गोविंदा पथक उभं करायचं, हा विचार त्यांनी आपल्या मित्रांसमोर मांडला. त्या एका विचारानं अनेक तरुणांच्या मनात एक नवी ज्योत पेटली. सचिन दादांच्या हातात शिट्टी आली, पोरं मैदानात उतरली आणि सुरू झाला शिव गणेशचा सराव. सुरू झाला एका मोठ्या इतिहासाचा प्रवास. या प्रवासात सचिन दादांच्या खांद्याला खांदा लावून दीपक दादा नारकर उभे राहिले. त्यांनी मंडळाला केवळ साथ दिली नाही, तर आपल्या कुटुंबाप्रमाणे जपलं. सुरुवातीला प्रत्येक छोटं यशही मोठं वाटायचं. 5 थरांपासून सुरू झालेला प्रवास 6 थरांपर्यंत पोहोचला. 6 वरून 7 थर झाले आणि 7 थर यशस्वी झाल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर एकच स्वप्न उभं राहिलं, 8 थर. अखेर सन 2011 मध्ये तो ऐतिहासिक क्षण आला. नाला सोपाऱ्याच्या भूमीत शिव गणेश मित्र मंडळानं 8 थरांचा विक्रम रचला. वर्षानुवर्षांचा सराव, असंख्य पडझडी, शरीरावर झालेल्या जखमा आणि प्रत्येक गोविंदानं गायलेला घाम त्या एका क्षणात सार्थकी लागला. त्या काळातील सर्वात मोठी हंडी मनवेलपाडा येथे भरत असे. त्या मंचावरून आयोजकांनी शिवगणेश मित्रमंडळासाठी एक शब्द उच्चारला आणि पुढे तो शब्द केवळ नाव राहिला नाही, तर शिवगणेशची ओळख बनला, तालुक्याचा राजा. आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. राजा राजा के संग संग झुमलो झुमलो. शेरों का मैं हूँ शेरिया. तालुक्याच्या राजाचा परीक्षा घेत असते आणि शिवगणेशच्या आयुष्यात ती परीक्षा सन 2013 मध्ये आली. मंडळाचे धडाडीचे गोविंदा कुमार प्रवीण रहाटे यांना गंभीर दुखापतीमुळे कायमस्वरूपी अपंगत्वाला सामोरं जावं लागलं. हा धक्का पचवण्याआधीच नियतीनं आणखी एक मोठा आघात केला. टेंभी नाका येथे 9 थर रचण्याच्या प्रयत्नादरम्यान मंडळानं आपला एक उगवता गोविंदा स्वर्गवासी शशिकांत माने यांना गमावलं. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे वादा यारा, नाही 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 नाही. ही दोस्ती तुटायची नाही. एका क्षणात मैदानावरचा एक तारा कायमचा मावळला. तो काळ शिवगणेशसाठी अत्यंत कठीण होता. प्रश्न फक्त खेळाचा नव्हता, प्रश्न होता पुन्हा उभं राहण्याचा. पण शिवगणेशची ओळखच संकटांसमोर हार न मानण्याची होती. या कठीण काळात मंडळाने विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आपली वाटचाल सुरू ठेवली. याच काळात मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं एक महत्वाचं नाव म्हणजे राजेंद्र राऊत. त्यांच्या पाठिंब्यामुळे मंडळाला पुन्हा नव्याने उभं राहण्याची ताकद मिळाली. पुन्हा मुलं मैदानावर एकत्र आली, पुन्हा सराव सुरू झाला आणि पुन्हा एकदा शिवगणेशच्या
शिवगणेशसाठी कधी यशाची, कधी संघर्षाची, तर कधी स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची होती. कोरोना संकटानंतर 2022 आणि 2023 मध्ये मैदानावर शिवगणेशची नवी पिढी उतरली. चेहरे नवे होते, ऊर्जा नवी होती, विचार नवे होते, पण ध्येय तेच होतं. शिवगणेशची परंपरा पुढे घेऊन जायची. 8 थरांची धडपड पुन्हा सुरू झाली आणि नव्या पिढीनं जुन्या पिढीच्या अनुभवाला सोबत घेऊन शिवगणेशची ओळख कायम राखली. सन 2024 मध्ये शिवगणेश मित्रमंडळाने आपल्या प्रवासातील आणखी एक मोठं आव्हान स्वीकारलं. प्रो गोविंदा. राज्यातील बलाढ्य गोविंदा पथकांसमोर पहिल्यांदाच शिवगणेश या मोठ्या व्यासपीठावर उतरलं. अनुभव पहिलाच होता, पण जिद्द 20 वर्षांची होती आणि पदार्पणातच शिवगणेशनं क्वालिफाय करत टॉप 16 मध्ये आपलं स्थान निर्माण केलं. त्याच वर्षी पुन्हा 8 थरांचे मनोरे रचत मंडळाने दहीहंडीचा सण दिमाखात साजरा केला आणि एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली. शिवगणेशला कितीही संकट आली तरी हे मंडळ पुन्हा उभं राहतं. सन 2025 मध्ये मागील वर्षाच्या प्रो गोविंदामधून घेतलेला अनुभव, जुन्या खेळाडूंचं मार्गदर्शन, नव्या पिढीचा जोश आणि वर्षभराच्या मेहनतीच्या जोरावर शिवगणेश पुन्हा मैदानात उतरलं. यावेळी कामगिरी आणखी दमदार झाली आणि टेबल टॉपर मध्ये प्रथम स्थान मिळवत शिवगणेशनं पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली. हे केवळ एका स्पर्धेतील यश नव्हतं, ही 2004 पासून सुरू असलेल्या संघर्षाची पावती होती. मैदानावर घाम गाळलेल्या प्रत्येक गोविंदाच्या मेहनतीची, कठीण काळात मंडळाचा हात न सोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या विश्वासाची आणि प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहिलेल्या शिवगणेशच्या जिद्दीची ती पावती होती. जोपर्यंत या मातीत गोविंदा जन्माला येत राहील, जोपर्यंत मैदानावर शिवगणेशची शिट्टी वाजत राहील आणि जोपर्यंत छातीवर शिवगणेशचं नाव घेऊन पोरं मैदानात उतरत राहतील, तोपर्यंत शिवगणेशची जिद्द जिवंत राहील, शिवगणेशची परंपरा जिवंत राहील आणि शिवगणेशचा इतिहास घडत राहील. कारण इतिहास फक्त लिहिला जातो, इतिहास घडवला जातो आणि हा इतिहास घडवणाऱ्या मंडळाचे नाव आहे शिवगणेश मित्रमंडळ मोरेगाव. ओळखीतच तालुक्याचा राजा. क्या बात है. कोणतंही बंधन नाहीये, वेळेचं बंधन नाहीये उतरण्यासाठी त्यांनी सावकाश मिळाला. दोन पुढे जर कसे लावायचे 6 तर डबल एक
नाद हा भिडू दे, जल्लोष होऊ दे, कळू दे साऱ्या दुनियेला. अजिंक्य तारा मित्र मंडळाचा गोविंद लय हिम्मतवाला. नाद हा भिडू दे, जल्लोष होऊ दे, कळू दे साऱ्या दुनियेला. अजिंक्य तारा मित्र मंडळाचा गोविंद लय हिम्मतवाला. मी लावतोय र नाही डरणार उंचीला. अरे थरावर थरा मी लावतोय रे, नाही डरणार उंचीला. भावा अजिंक्य तारा मित्र मंडळचा गोविंद थाटात आला. 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 निघालतोय दोरा तरी पण खंबीर आमची पोरे. तरी पण खंबीर आमची पोर. तरी पण खंबीर आमची पोर. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाला. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाला. सांभाळ राधे मटकी लाला यशोदेचा लाला. तारा मित्र मंडळचा गोविंद थाटात आला. भावा अजिंक्य तारा मित्र मंडळचा गोविंद थाटात आला. भावा अजिंक्य तारा मित्र मंडळचा गोविंद थाटात आला.